तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडवर आले आहेत। जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्यांवर MPDA अर्थात महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले। महसूल मंत्री बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी महसूल विभागाशी बुलढाणा येथे आढावा बैठक घेतली। चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारे आणि त्यात सामील असणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निगराणी ठेवून दोषींवर कारवाई करावी। अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना मंत्री, खासदार, आमदारांच्या सूचना असल्यास त्यानुसार कार्यवाही करू नका आणि वाळू माफियांना सोडू नका असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। जिल्ह्यात यापुढे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल असा इशाराही महसूल मंत्र्यांनी यावेळी दिला। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। आहे की वाळवा माफियागिरी ज्यांच्या संरक्षणाने सुरू आहे तेवढी जबाबदारी SP आणि कलेक्टर वारंवार सांगतोय आणि आज मी जे काही प्लॅन करून चाललो आहे कलेक्टर SP बसून त्या प्लॅन प्रमाणे पुन्हा जर अशी वाळू माफियागिरी झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा SP ला जबाबदारी येत आहे। नवीन धोरण आम्ही या ठिकाणी त्याचा आदेश काढला की वाळू माफियागिरी बंद केली पाहिजे, MPDA लावले पाहिजे। तेच मी सांगतोय की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून तोपर्यंत ही वाळू माफियागिरी चालणार आहे। आमच्या अधिकारी, महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफियागिरी चालू द्यायची नाही। जसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला, भंडारा SP आणि कलेक्टरनी ठरवून टाकलं की वाळू माफियागिरी चालवायची नाही। त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं। नागपूर एसपीने धडाधड MPDA लावणं चालू केलं। त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले आहेत, पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले आहे। महसूलनी कारवाई करायची, सोबत पोलिसांनी करायची, आता दोघांनी कारवाई करायची आहे। त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय, माननीय जिल्हाधिकारी, माननीय SPनी धडाधड MPDA चालू करावे आणि वाळू माफियागिरीवर चाप बसवावा। दादा पाटील, त्याच्यानंतर मिंटे पाटील आणि आपण तिसरे महसूल मंत्री आहात। 3 वेळा प्रत्येकाचा धोरण बदललेलं आहे रेती संदर्भात। तर याच्यात काय असं वेगळा विषय आहे का आपल्याकडे गुजरातमध्ये काय रेतीचं धोरण काही विशिष्ट प्रकार म्हणून त्या प्रकारचं आपलं जे धोरण आहे अजून कागदावरती आलेले 3 वेळा ते बदलावं लागले आपल्याला। तुम्ही 8-4 जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून 1 महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या 750 त्याची सूचना घेऊन यावेळेचं वाळू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या 3 वर्षानंतर जे MSAN धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो 3 वर्षांनी वाळू माफियागिरी समाप्त होऊन जाईल। इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे। MSAN वर राज्य न्यायचं आहे, मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे। एका राज्यात जसं आता काल 100 क्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय MSANचे कृत्रिम वाळूचे, नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीच आहे। आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे, ठीक आहे। इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे, कृत्रिम वाळू आहे। आपलं राज्य हे फक्त 4-5-10 जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्कॅन्डल आहे। हे स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल, बुलढाण्यात दिसेल, गोंदियात दिसेल, भंडारा दिसेल, जिथे नद्या आहेत त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं। आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा सँड माफिया। मी SP ला सांगेल 50 त्या ठिकाणी MPDA का करत नाही SPने 50 MPDA केले पाहिजे। 50 MPDA आता जालना कलेक्टरनी करायला ठरवला। वाळू माफियाला MPDA कायदा लावता येतं। 1 दिवस जरी पकडला तरी MPDA आणि त्याची ट्रेल सोडली, जर उद्या माननीय SP साहेबांनी उद्या ट्रेल सोडली, वाळू माफियाला पकडलं, त्याचा मोबाईल कुणाकुणाशी कनेक्ट आहे, 1 मिनिटात तुम्हाला 50 लोक दिसतात वाळू माफिया आहे। मी SP साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही MPDA मध्ये 50 वाळू माफियाला टाकलं पाहिजे। एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारं संपू शकतं, एवढी क्षमता आहे।